हॅलो, जय श्री कृष्णा. वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आज सकाळी मी उठले, फ्रेश झाले, हेअर वॉश केला. येऊन बघते तर काय, रुशांगने सगळा पसारा केला होता बेडवरती. नंतर तो पसारा आवरला आणि बसले माझ्या स्किन रुटीनसाठी. तर माझं स्किन रुटीन हे खूप सिम्पल असतं. त्यामध्ये मी मॉइश्चरायझर, लिप बाम एवढंच यूज करते आणि ते आहे डॉट एन की ब्रँडचं. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर मी नेहमीच स्किन केअर करत असताना ना रुशांग मला चिडवत असतो, तर मी त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. आणि नवऱ्याचा विषय आला म्हणजे टिकली तर आलीच. मग मी माझी टिकली लावली आणि चालू पडले. सासूबाई आल्या, मला मस्त गरम चहा दिला. चहा पितच होते, बघते तर काय रुशांगचं तर काम स्टार्ट पण झालं होतं. त्याचं ऑफिस, त्याचं मीटिंग, त्याच्यामध्ये तर तो फारच बिझी झाला होता. नंतर मी किचनमध्ये गेले. आज होता डोशाचा बेत. सासूबाईंनी खूप टेस्टी असे डोसे बनवले होते. मस्त डोसे खाल्ले. त्याच्यामध्ये फुटाण्याची चटणी, बटाट्याची भाजी, एवढं सगळं होतं. खूप अप्रतिम झालं होतं सगळं. नंतर मला छोटंसं मेकअपचं शूट करायचं होतं. ते मी शूट कंप्लीट केलं आणि आता वाजले होते संध्याकाळचे 6. संध्याकाळच्या 6 वाजता आम्हाला वडापाव खायची खूप इच्छा झाली होती. मग मी आणि रुशांग चाललो होतो बाहेर. एका मिनिमल मेकअप लुकमध्ये आम्ही गाडी काढली आणि निघालो कराडमध्ये. कराडात गेल्यानंतर वडापाव खायसाठी एका आमच्या फेवरेट ठिकाणी गेलो, म्हणजे साईनाथ वडापाव. पण बघितलं तर काय, साईनाथ वडापाव होता बंद. त्याच्यानंतर थोडं कराडमध्ये इकडे तिकडे फिरलो आणि घरी येताना बघितलं तर घराच्या जवळ एक नवीन वडापावचा स्टॉल स्टार्ट झाला होता. मग तिथं आम्ही मस्तपैकी वडापाव घेतला. रुशांकला तर काय खास आवडला नाही, पण मला ठीकठाक वाटला. मग मी खाल्ला, रोशांगनीही खाल्ला. वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही चाललो घरी. मम्मींचे खूप फोन येत होते. मम्मीने ऑर्डर केला होता डॉमिनोजचा पिझ्झा. मस्त डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला. रुशांगनेही खाल्ला. रुशांगला ते तरी खूपच आवडलं. त्यानंतर मम्मींनीही खाल्ला. मग रात्री गेलो आम्ही टॉम्याकडे. टॉम्याबरोबर थोडंसं खेळलो आणि झाला आमचा ह्या दिवसाचा एंड. बाय, गुड नाईट.